एक नाही ऑफिसमध्ये हे टेबल फर्स्ट कृषी अधिकारीच नाहीत टायमाला, बरोबर आहे का नाही? पण बाकी आले का टायमाला? किती वाजलेत आता? 10:15 वाजलेत का नाही? 10:15 वाजेपर्यंत अजून कुणीच ऑफिसमध्ये नाही. कुणी माणसं की तुम्ही एकटेच आहेत का? तुम्ही 11 वाजता आले, बाकीचे कुठे आहेत? मग ते तिघं आहेत ते. हां बरं, शेतकरी येऊन बसलाय तो कामधंदा सोडून. एक तर त्याचं वाटोळं झालंय, सगळं झालंय का नाही वाटोळं? बळीराजा म्हटलं की दुःख, निराशा आणि सदैव संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचे चित्र जणू सध्याच्या काळात उभे राहते. ज्या बळीराजाच्या जीवावर अख्खं जग जगत आहे, परंतु आज सरकारी कार्यालयात मात्र त्याच्या कामासाठी नुसत्या चक्रा माराव्या लागतात. आणि सरकारी कार्यालयात अधिकारी जर हजर नसतील तर शेतकऱ्यांची कामे शेतकऱ्यांनी कुठून करून घ्यायची, हाही एक सवाल आहे. असंच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कृषी कार्यालय एक आहे की जिथे अधिकारी वेळेवर हजर नसतात. नमस्कार, मी अमीन गोरे आणि तुम्ही पाहत आहात स्टार वन न्यूज मराठी. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कार्यालयात अधिकारी आपल्या मर्जीने कार्यालयात येतात. शासनाने ठरवून दिलेल्या वेळेवर ते कधीच हजर नसतात. अशी तक्रार जेव्हा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली, त्यावेळेस कार्यालयाला भेट देऊन त्यांनी स्वतः पाहणी केली असता अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. या संदर्भात आमचे प्रतिनिधी भोसले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना याबाबतचे सर्व व्हिडिओ पाठवले होते. तेव्हा ते म्हणाले, नोटिसा काढल्या आहेत. शेतकऱ्यांची 2 वर्षापासूनची कामे रखडली आहेत आणि इथे अधिकारी वेळेवर हजर नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. PM किसानचे हप्ते बंद झाल्यामुळे शेतकरी यांच्याकडे चक्रा मारतात. या सरकारी कार्यालयाचे सर्व्हर डाऊन आहे असे अधिकारी सांगतात. शेतकऱ्यांनी कागदपत्रे देऊन 2 वर्षे झाली आहेत आणि त्याच्यावर अद्याप कसलीही कारवाई होत नाही. यात अधिकारी ओढाओढीची उत्तरं देतात. अशा कामासाठी त्यांनी खासगी कर्मचारी ठेवले आहेत असा आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला आहे. कार्यालयात अधिकारी हजर नसल्याचा व्हिडिओ कृषी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर मात्र कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. परंतु नोटिसा काढूनही आता तरी हे अधिकारी वेळेवर हजर राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवतील का, हे पाहावंच लागेल. स्टार वन न्यूजसाठी ज्ञानेश्वर भोसले, आष्टी.